नमस्कार. महाराष्ट्र लोक न्यूजमध्ये मी संपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतो आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो आहे हा एक रिकामा टेलर आहे आणि या ठिकाणी ट्रॅक्टरचं मुंडकं या ठिकाणी एका नाल्यामध्ये पडलं आहे. आपण माळशिरस आणि या ठिकाणी पंढरपूर रोडवरती माळशिरस जवळ असणाऱ्या या ठिकाणी वाडा आहे त्या ठिकाणी हा टेलर पडलेला आहे. आता ऊसाचा सीझन चालू झालेला आहे, परंतु या ठिकाणी मोकळा ट्रॅक्टर अशा प्रकारे पडू शकतो. तर या ठिकाणी मालकाने थोडं लक्ष दिलं पाहिजे. आपण ड्रायव्हर कसा ठेवतो आहे, तो पिलेला आहे का नाही, या सर्व गोष्टींची शहानिशा केली पाहिजे आणि या गोष्टीकडे थोडं लक्ष देऊन या ठिकाणी वाहन चालवली पाहिजे. परंतु या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी या पुलाला कुठलेही कठडे नाहीत, कुठल्याही संरक्षकाच्या बाजू नाहीत आणि अशा प्रकारे हा ट्रॅक्टर खाली पडलेला आहे. त्याला काढायचं श्री गणेश क्रेन सर्व्हिसच्या मार्फत या ठिकाणी कार्य चालू आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो. या ठिकाणी आपण लाईव्ह दृश्य पाहतोय. तर या ठिकाणी आपण पाहू शकतोय क्रेनच्या सहाय्याने हा ट्रॅक्टर बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झालेली नाही, परंतु या ठिकाणी सध्या ऊसाचा सीझन चालू आहे. त्यामुळं RTO विभागानं सुद्धा प्रत्येक कारखान्याला निर्देश दिले पाहिजेत आणि त्यानुसार त्यांच्या वेगाचा निर्बंध असेल, त्याचबरोबर त्याच्यामध्ये भरलेल्या वजनाचा निर्बंध असेल, तो लागू केला पाहिजे. या ठिकाणी आपण पाहू शकतो क्रेनच्या सहाय्याने या ठिकाणी ट्रॅक्टर उचललेला आहे. या ठिकाणी कुठलीही जीवितहानी मात्र झालेली नाही. या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी समोरच इलेक्ट्रिक तार आहेत, परंतु अतिशय जिकिरीचे प्रयत्न करून हा ट्रॅक्टर बाहेर काढलेला आहे. अर्जुन कंपनीचा हा ट्रॅक्टर आहे. मध्ये या ठिकाणी 60 फाटा आणि 61 फाटीच्या मध्यभागी आणि जो वडा आहे त्या वड्याच्या भागामध्ये ही घडलेली घटना आहे. या ठिकाणी कुठलीही जीवितहानी मात्र झालेली नाही.